सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। नमस्कार, मी संतोष सरवणे। आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। सांगली जिल्हा बँक नोकर भरती। तर जी जिल्हा बँकेची नोकर भरती होती सांगली जिल्ह्यामध्ये, याच्यामध्ये 400 पदं जी होती, 400 पदांसाठी क्लर्क पदांसाठी ही भरती साठी अर्ज मागवण्यात आलेले होते। मात्र जेव्हा परीक्षा केंद्राची वेळ आली तेव्हा उमेदवारांनी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे ही परीक्षा केंद्रे भरलेली असताना देखील त्यांना जवळपास 200-250-300 किलोमीटरची लांब केंद्रे हे मिळाली आहेत। तर उमेदवारांना नाशिक, धुळे, जळगाव, नांदेड, लातूर, अकोला अशी केंद्रे मिळाली आहेत। तर उमेदवारांनो, जी भरती 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती घेण्यात आली होती आणि जी IBPSने आपणास दूरची परीक्षा केंद्रे दिलेली होती, या डिसिजनच्या अगेन्स्ट उमेदवारांनी एक मागणी केलेली होती की आम्हास जी काही केंद्रे आहेत ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळावी, आणि ही आपली मागणी आता पूर्ण झालेली आहे। आणि आता आपणास नवीन तारखासहित नवीन केंद्र हे मिळणार आहे। मात्र हे कधी मिळेल, कोणत्या दिवशी मिळेल, अजूनही याची घोषणा झालेली नाही। साधारणपणे सांगली जिल्हा बँकेत ज्या काही 444 जागा आहेत क्लर्क पदाच्या, याच्यासाठी 19,000वर अर्ज आलेले आहेत आणि 13,000 उमेदवारांपैकी जवळपास 10,500 उमेदवारांना 200-300 किलोमीटरची लांबची केंद्रे मिळाली आहेत। आणि आता त्यांनी जवळची केंद्र मागणी केल्यामुळे यांची मागणी ही पूर्ण झालेली आहे आणि अशा उमेदवारांना आता पश्चिम महाराष्ट्रामध्येच म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणीच त्यांना केंद्र आणि नवीन तारीख मिळणार आहे। मात्र ही कधी मिळेल, काय मध्ये मिळेल, याच्या बाबत अजून कोणतीही जिल्हा बँकेने घोषणा केलेली नाही आणि ही जशी घोषणा होईल तसे आमच्या चॅनलवर आपणास लवकरात लवकर हे कळण्यात येईल। तर तोपर्यंत उमेदवारांनो, आमच्या चॅनलशी कनेक्टमध्ये राहा आणि अशा विविध माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा। धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।